सन्माननीय विक्रम संधू साहेबांचं व्यासपीठाचे आगमन झालेलं आहे. त्या ठिकाणी त्यांचं स्वागत फिरकोस भरती यांच्या शुभार्थ आपण विक्रम दादांचं स्वागत पाहतोय. प्रत्येक आठवड ही आपण व्यवस्थित सांभाळून ठेवणार आहोत. आणि त्याचमुळे मला खूप बरं तसेच सन्माननीय विपुल केळे साहेबांचं आगमन झालेलं आहे. सुधीर जाधव यांच्या शुभार्थ आपण देखील स्वागत पाहतोय. पहिला बॉलर तयार आमचे एक शिराग तुमच्यावर लक्ष ठेवून आहेत. आम्ही इकडे पाहुण्यांचा सन्मान घेतोय. श्रीश्वर शिराग यांची अशोकनगर त्या गावाला मिळतो. तर त्यानंतर विपुल केळे यांचं आपण व्यासपीठावर स्वागत पाहणार आहोत. सर्व जे आमचे मित्रमंडळी आहेत तर सुट्टीचा दिवस आहे आणि सुट्टीचा दिवस असताना देखील आपल्या स्पर्धेला भेट देत आहेत. आणि सर्व कॅन्डिडेट ग्रुपची मेंबर्स सर्व आहेत. आणि येस एक्झॅक्टली सपोर्टिंग क्लास त्यांचा नक्कीच रोल राहिलेला आहे सर्व आमच्या मेंबर्सचा. सन्माननीय देवजी पाटील यांचं स्वागत रोहित यांच्या शुभास पाहत आहोत. किती मोठा आहे आपल्याला पाहिलेलं आहे. त्यानंतर अजून एक सन्मान पाहतोय व्यासपीठावर रोहित म्हात्रे यांचं स्वागत या ठिकाणी पाहतोय. धन्यवाद सर्व पाहुण्यांचं सर्व सहकार्यांचा मी मनस्वी आभार व्यक्त करतोय. हे गावचे रहिवासी आहेत आणि त्यांचा व्यासपीठावर पण सन्मान पाहिलेला आहे. तर या ठिकाणी आपण जाऊया चालू असलेल्या सामन्याच्या आढावाकडे. आणि सागरचं पहिलं षटक आपण पाहतोय आणि आतापर्यंत स्पीच धावसंख्या झालेली आहे 8. इथलं स्पर्धा शुल्क संयोजन कक्षाच्या बाजूला आमच्या कमिटी मेंबर्स आहेत त्यांच्याकडे जमा करायचं धन्यवाद. आणि मला असं नॉमिनल चार्ज आहे. असं जास्त एवढी मोठी रक्कम नाही. किती रक्कम भरताना आपल्याला इन्स्टॉलमेंट घ्यावी लागेल. नॉमिनल चार्ज आहेत. आपण 100 आपण जमा करेल अशी अपेक्षा आम्ही बाळगून आहोत. खूप चांगला बॉल पुढ्यात ठेवलेला हा बॉल पुढे मारण्याचा प्रयत्न फलंदाज होता. आपण त्या ठिकाणी करेक्शन होता. मैदानी बॉलचा पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे आणि प्रथम फलंदाजी करताना या संघाची धावसंख्या झालेली आहे नाबाद 8 धावा 8 रन्स ऑन लीड विदाउट लॉस. सगळ्याच्या सगळ्या सन्माननीय अजितजी राणे साहेब कॅम्पलेनचे HR मॅनेजर उपस्थित राहिले होते. हा अनाउन्समेंट देतोय कॅमलिन आणि विराज ना पूर्ण माहिती आपण घेऊया. कारण ए गटातले एक मॅच होते बी गटातले एक मॅच होते. आता ए गटातले मॅच चालू आहे त्यानंतर बी गटातले एक मॅच होणार आहे. आणि गोलंदाजी संघातला म्हणजेच आरती फार्मा आपले एक्स्ट्रा प्लीज आरती फार्मा तर विराज प्रोफाईल लिमिटेड आणि टोकियो कॅमलिन मला पाठवून विराज प्रोफाईल आणि टोकियो कॅमलिन असा पुढचा संघ असणार आहे. टीममधले दोन्ही कॅप्टन्स प्लेअर लिस्ट अपडेट करून देतील आणि टॉससाठी उपस्थित राहणार आहेत. आरती फार्मा आपला एक्स्ट्रा त्याला इन्फिल्ड क्लिअर केला. बॉल पोचतोय डीप मध्ये 2 षटकांच्या पाठलाग करतात आणि सर्विस शेवटी पाठलाग यशस्वी राहिलेला आहे. आणि यामुळे तर 2 धावसंख्या उपस्थित 10 लागणार. तर आरती फार्मा आपल्या एक्स्टर्नल समोर कक्षामध्ये पाठवून द्यायचं नाव सांगण्यासाठी ज्यांनी स्थिती आहे ती माहिती आम्हाला मिळायला हवी. यानंतर सागरची गोलंदाजी आपण पाहिली. वेग भरला तितकंच वेगानं फोर्स केल्या बॉलला तर दोन संघ प्रत्येक संघाला आपण सहभाग चिन्ह घेणार आहोत. तर या अगोदर आपण पाहिलं तर पराभूत झालेला संघ होता आपण यायचं आहे. तसे आपण हाय होईल या दोन्ही संघाचं कॅप्टनमेंट होते. हाय होईल आणि दोन्ही कॅप्टन्स यायचे. आपलं सहभाग चिन्ह आपण या स्पर्धेत सहभागी झाला त्याबद्दल ते सहभाग चिन्ह आपण कव्हर करायचं आहे घ्यायचं आहे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. नवीन मैदानाच्या आतमध्ये प्रोत्साहन बॉलिंग ज्यांना विकेट मिळालं ज्यांना विकेट मिळालं त्यांचं नाव श्रेया जावड
श्रीनाथ यांना ती विकेट मिळालेली आहे. खरं तर पहिल्या षटकामध्ये चांगलाच धावसंख्येचा आलेख उंच करताना आपण पाहिलं. सगळ्यांना विकेट मिळाला नाही पण ते इकॉनॉमिकल राहिले. पण श्रीनाथने या षटकामध्ये विकेट मिळवलेली आहे आणि पहिला धक्का बसतोय या संघाला. नवीन खेळाच्या पोहोचतायत. आता 8 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. 8 चेंडूंमध्ये या संघाने 10 चेंडूंचं दिलेलं आहे. तर 3 फलंदाज वापरले जातात. तिसरा फलंदाज मध्ये आपल्याकडे प्रणय स्ट्रायकिंगला आपण पाहतोय. तर एकंदरीत तुमचा वेग किती आहे त्यावर क्रिकेट खेळलं जात नाही. तुमच्याकडे किती परिवर्तन आहे त्यावर क्रिकेट खेळलं जाते. आणि श्रीनाथ चांगलीच परिवर्तनाची भूमिका आता आपल्याला बॉल हँड साईडला फील करायचं होतं पण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक लॉंगनचे प्रोफाईल व्यवस्थित बॉडी बॅलन्स घेता आला आणि मिळते एकदा दर्शक पोचते. सन्मान्य सतीजी मोरे साहेबांचे व्यासपीठावर आगमन झालेले आहे. त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. तसेच त्यांचा आपण शुभसन्मान देखील करणार आहे. मी चेतन पाटील यांना विनंती करतोय की आपण दादांचं विशेष स्वागत करायचं आहे. जसा मी उल्लेख करतोय वारंवार एका परिवारातील एक संघटना एक चांगलं कार्य करतो एकत्र घेऊन येतोय हे एक मोलाची भावना टोकियो कॅमलिन संघाने विचारलेली आहे. आणि या ठिकाणी बघा स्मृतीच्या आतमध्ये काय घडतोय. बॅटच्या आउट साइड घेऊन गलीमध्ये कव्हर केला जातोय आणि हा धक्का दिसतोय दुसरा चीन टीमला लागेल म्हणजे सलामी प्रकाश होत आहेत. थँक्यू. सन्मान चिन्हासाठी झालं की हाय वर्ल्ड चेक या प्लीज. मैदानाच्या आतमध्ये पोहोचतात. खरं तर हा कॉन्सेप्ट कॉर्पोरेट मध्ये खूप आपण पाहतोय. तर पालघर जिल्ह्यामध्ये हा फॉर्मॅट आपण पाहतोय टोकियो कॅमलिनच्या वतीने. म्हणजेच एका प्लॉट मधले कंपनीतील खेळाडू एका संघात खेळत आहेत आणि म्हणूनच कुठला संघ असा स्ट्रॉंग असू शकत नाही. प्रत्येक जण कर्मचारी आहे, प्रत्येक जण कामगार आहे. काही जे कामगार आहेत ते ग्रामीण फॉर्मॅटमध्ये खूप चांगलं खेळतात. जसं आपण यामध्ये साहिलला पाहिलं, तन्मयला पाहिलं. तर त्यामुळे तुमचा संघ होऊ शकतो. या ठिकाणी बॉम्बिंग खेळही चांगली आहे. तर यामध्ये लिओन फॉर्मॅटचा आपण खेळ पाहिला. लिओन लॅब्स आहे चांगला खेळ. लिओन लॅब्सचा वतीने आपण पाहिला. लिओन लॅबोरेटरीजच्या वतीने खूप चांगलं क्रिकेट मागच्या 2-4 वर्षांमध्ये आपण पाहिलेलं आहे. म्हणजे मला असं वाटतं ही क्रायटेरिया असायला हवी जेव्हा आपण रिक्रूट करतो कामगारांना की तुम्हाला क्रिकेट खेळता येतो का. तुम्हाला क्रिकेट खेळता येते तर तुम्हाला कंपनी रिक्रूट करू शकते. काही खेळता असू शकेल तुमच्यासाठी मग तुम्ही चांगले क्रिकेट खेळता. स्पोर्ट्स खेळता शिकू शकेल. कामगार चषकाचा हा फायदा होऊ शकेल क्रिकेटपटून आगामी काळामध्ये. कंपनी सुद्धा तुमच्या खेळाचा घेऊन तुम्हाला निवडू शकते. चांगले क्रिकेट खेळा. करिअर सुद्धा तुम्हाला क्रिकेटच्या माध्यमातून चांगलं घडवता येऊ शकेल. नोकरी व्यवसायामध्ये देखील तुम्हाला चांगला या ठिकाणी मिळू शकेल. तुर्तास जाऊया चालू असलेल्या सामन्याच्या दिशेनं. स्थिती काय झाली तर 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. स्पेक्ट्रो 12 गडीबाज झालेले आहेत. 2 खेळाडू आणि फ्रेश हे 2 बॅट्समॅनच्या नवीन फलंदाज ट्रॅकवर क्या बात. आता आवाज पाहिजे जोरदार. नवीन बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय. खरं तर काही संघांमध्ये एक्स्ट्रा मेंबर सुद्धा नाही आहेत. कारण कंपनी काही कंपनीमध्ये हजारो कामगार काम करतात. काही ठिकाणी 40-50 कामगार काम करतात आणि त्या ठिकाणी 40-50 पैकी सुद्धा क्रिकेटपटू असतीलच असं नाहीये. त्याचमुळे जितके क्रिकेटपटू आहेत तितके घेऊन प्रत्येक कंपनी या ठिकाणी आपला फॉर्म भरते, आपला सहभाग निश्चित करते. आणि आज दिवसभरामध्ये कुठल्या संघाचा खेळ अप टू डेट राहणार असं घेऊ नका अशी सूचना आम्ही करू. तुम्हाला जे काय पंचांना विचार, पंचांना सर्व नियमांची माहिती आहे, आयोजकांना विचारा. सर्व काही आपण तुम्हाला व्यवस्थित माहिती देण्याचा प्रयत्न करू. थोडासा उशिराने येतोय. या 2 धावा मिळतील. स्पिन अटॅक खूप कमी वेळात बॉल फॉर्मेशन पाहायला मिळेल आणि स्पिन अटॅक करण्यासाठी देखील काही क्रायटेरिया आहेत, काही अटी आहेत. त्या अटीनुसार गोलंदाज निभावू शकला नाही तर मग किंवा पास होऊ शकतो. यावेळी सुट्टी नाही झालं. क्षेत्ररक्षक होते अवेलेबल
शॉट ले गया पण व्यवस्थित ताळमेळ साधू शकले नाहीये. सुद्धा मोठा होता पण म्हणतात ना की सराव सुद्धा इम्पॉर्टंट आहे. सराव नसेल तर मग क्रिकेटच्या मैदानामध्ये थोडीशी पळता गेली होती पण चांगला अटेम्प्ट होता क्षेत्ररक्षकाचा. बॉल अडवण्यासाठी त्याने पूर्ण मेहनत घेतली. जजमेंट चांगली होती आणि जी जी कॅच जी 90 डिग्रीज उंच असते अशा वेळेला तो कॅच कम्प्लीट करणं तितकं सोपं नसतं. जितकं फ्लॅटेड कॅचेस आपण कम्प्लीट करते लिमिटेड कॅचेस थोड्याशा कठीण असतात. स्ट्रोक साठी अगदी शफल झाले. ऑस्टनच्या बाहेर पोहोचले. क्रिसबॅकच्या पुण्यावर ऑनसाईडला क्रॉससाठी स्ट्रोक करण्याचा प्रयत्न फलंदाजाचा होता पण त्या ठिकाणी बॅकवर्ड बॉक्स येतात. प्रणय तुम्हाला स्ट्रायकिंगला पाहायला मिळत आहे. नवीनची चांगली कामगिरी आतापर्यंत या विभागामध्ये पण यावेळेस बघा उलट दिशेने खेळले क्षेत्ररक्षक शॉट ठरवण्याचे प्रयत्न फास्ट शकतात नितीन धावतच्या खूप चौका तर घोरत्याला सुद्धा सुट्टीच असायला हवी आणि तेच लक्षात घेताना आपण जेवणाची व्यवस्था प्रत्येक खेळाडूंसाठी केलेली आहे आणि 12:30 नंतर जेवणाचं काउंटर ओपन होणार आहे. त्या ठिकाणी आपण जाऊन जेवणाचा आस्वाद घेऊ शकतो. आयोजकांच्या वतीनं म्हणजे टोकियो कॅमलिन कामगार ग्रुपच्या वतीनं जेवणाची व्यवस्था देखील आहे प्रत्येक संघासाठी. उलट दिशेने खेळले क्षेत्ररक्षक गलीमध्ये उजवीकडे सहज आणि चेस तिकडा आणि तिसरा तिसरा धक्का कायदा विसरावा लागतो आणि तोच कायदा विसरण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला म्हणजे उलटदिशेने फक्त काय साधन घेतला पण तो प्रयत्न काय फायदा देऊन गेला नाही. नवीन दिवस मैदानाच्या कोणत्या पोस्ट आहेत आणि नवीन मिळतील नवीन शतक 3 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि प्रथम फलंदाजी करताना या संघाची धावसंख्या 19 आहे. 19 धावा 3 गडी बाद. नवरेश शेवटच्या षटकाची जबाबदारी स्वीकारतोय. आजच्या 2 संघांचा घेतला तर चेस परफेक्टली होते. पहिल्या सामन्यात सुद्धा धावा चेस झाल्या होत्या 39. मागच्या सामन्यात सुद्धा धावा चेस झाल्या 36. सिलेक्शन धावची मेजवानी टिकवायचं असेल तर तुम्हाला अस्वस्थ राहून चालणार नाही आणि तेच या ठिकाणी परीक्षेने ओळखलं. शेवटच्या सेकंडमध्ये आपल्याला पूर्ण बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह ठेवावी लागेल. बॉडी मेकॅनिझमचा वापर करावा लागेल. तेच करून पाहायला मिळाले. टॅप केला बॉल क्षेत्ररक्षक कव्हरचे सर्कलच्या आतमध्ये बॉल कव्हर करतील तोपर्यंत मिळते एक सिंगल. एका धावेची वाढ आणि पदाच्या वाढीला जसं पोहोचते आता 24 या फिनावर म्हणजे 39 चेस झाल्या 36 चेस झाल्यात म्हणजे कमीत कमी 40च्या पुढे जायला लागणार आहेत. पेक्टो कोल या संघाला 4 चेस बाकी आहे पहिल्या राऊंडला. आहे स्ट्रोक सिलेक्शन चांगलं त्या ठिकाणी फोर्स कमी केला आणि त्या झेल पर्यंत झाले आहेत. भावासाठी योगदान देता येत नाही. त्यासाठी यायचं आहे दोन्ही कॅप्टन्स विराज प्रोफाईल आणि टोकियो कॅमलिन. दोन्ही कॅप्टन्स तयारीत राहायचं आपण फर्स्ट करणार आहे तर टचबॅक्स मध्ये टोकियो कॅमलिन आणि विराज प्रोफाईल तर दोन्ही कॅप्टन्स फर्स्टसाठी तयारीत राहायचं आहे. पुढच्या सामन्याचा टॉस आपण टॉसबॅक्स मध्ये करणार आहोत. दरम्यान
आहे आणि या 4 धावांच्या मदतीने हे शतक खूप फायदेच राहिलेलं आहे. फलंदाजांच्या कक्षात नेहमी जाताना आहे आणि हे सुद्धा शतक फलंदाजांच्या कक्षात जाते कारण 4 चेंडूंमध्ये 9 त्यांना गोळा केलेले आहेत. मयुरेशच्या विरोधात फलंदाज अजय याने आव देताना संघासाठी धाव या तत्वावर पहिल्या चेंडूने चौकार खेचला. धावसंख्या 28 वर बसलेली आहे. 28 रन्स ऑन बोर्ड ट्रॅकवर मयुरेश अजूनही 2 चेंडूंचा आहे या पहिल्या धावला. हा प्रकार आहे तसं नाही स्टोकसाठी जागा ऍडजस्ट केली बॉल हरवला गेला एक्स्ट्रा कव्हरला त्यातून केलेला होता. एक धाव येतात त्यांच्या नवीन धावसंख्या पोहोचते. आता 29 या खेळाडू चिराग असणे अधिकृत माहिती आमची धावसंख्या नोंदवून देत आहेत. चांगली कामगिरी चिराग यांची देखील या परिसरामध्ये धावसंख्या नोंदवण्याच्या भूमिकेत राहिलेली आहे. मोठ्या स्पर्धांमध्ये शेवटचा डाव या पहिल्या डावातला मयुरेश गती रूम बनवला स्टेट साठी जागा आणि बॉलर आणि या 2 धावांच्या मदतीने पहिला डाव संपलेला आणि धावसंख्या पोहोचते आता 31 या खेळाने. जिंकण्यासाठी 32 धावांची गरज नाही. 24 चेंडू 32 धावांची गरज. 24 चेंडू 32 धावांची गरज. 2 विराज कोहली आणि केपीओ कॅमलिन दोन्ही कॅप्टन्स त्यासाठी अशी प्रक्रिया लगेच पूर्ण करतोय. सन्माननीय सतीश मोरे साहेबांच्या शुभ हस्ते आपण जनतेची प्रक्रिया पूर्ण करणार आहोत. दोन कॅप्टन्स विराज कोहली आणि केपीओ कॅमलिन या दोन्ही कॅप्टन्सने यायचं कशी प्रक्रिया पूर्ण आपण करणार आहोत. तर विराज कोहली चे कॅप्टन या ठिकाणी हजर राहिलेले आहेत. केपीओ कॅमलिन सर या कॅप्टन लगेच या पहिले या गाडी निकल जाएगी. कॅप्टन होण्याची संधी मिळते हे अजूनही काय पाहिजे. आम्ही कॅप्टन होतो 40 वर्ष पार झाली पण कॅप्टन तर आपण त्याची प्रक्रिया पूर्ण करावा. तसं मध्ये मध्ये सर शॅडो ओके आपण टॉसची प्रक्रिया पूर्ण करतोय. 4 षटकांचा क्रिकेट असणार आहे. अगोदर एक छायाचित्र होऊन जाऊ द्या. ओके टॉसचा कॉल कोण देईल. चला केपीओ कॅमलिनची कॅप्टन कॉल देतील. हेड आणि टेल तुम्हाला कॉल द्यायचा आहे. जास्त काही क्रिटिकल नाहीये. हेड इज अ कॉल अँड हेड इज केपीओ कॅमलिन. मोदी सर विनंती करतो आपण देखील व्यासपीठावर जाऊन विराजमान व्हायचंय. एक छायाचित्र पुन्हा एकदा कॉंग्रॅच्युलेट करताना टॉस विन झालेला आहे. तर येस आपण दोन्ही चर्चा करूया. थांबायचं नाही लगेच दुसरी इनिंग चालू करायचे. तुम्ही चालू झाला तर केपीओ कॅमलिन नाणेफेक जिंकले. महत्त्वपूर्ण प्रश्न नाणेफेक जिंकले निर्णय असेल. क्षेत्ररक्षण आतापर्यंत जे खेळ पाहतायत त्यावर नक्की काय कळतंय कारण जरा काहीशा पलीकडे पोहोचत नाहीये. तर चांगली गोलंदाजी तुमच्याकडे असेल अशी अपेक्षा आहे. स्वतः आयोजक आहात तर आयोजकांवरचा दबाव आणि क्रिकेटचा फरक कसं बघतो मला. सगळ्यांना जास्तीत जास्त 30 ते 35 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. चांगली टीम चांगली स्टॅबिलिटी टीम मध्ये आहे. हो नक्कीच ऑन द बेस्ट फॉर युअर गेम अँड स्ट्रॅटेजी. तर यायचं विराज प्रोफाईल फलंदाजी करायची आहे. हा निर्णय तुमच्या मनासारखा आहे की मनाविरुद्ध. मनाविरुद्धच आहे निर्णय. आम्ही पहिले चेसिंग करायला प्लॅनिंग केलेला पण आता टॉस त्यांच्या साईडून लागलेला त्यामुळे तर टॉस जिंकणं हा नशिबाचा भाग असतो आणि सामना जिंकणं तुमच्या मेहनतीचा भाग असतो. या उत्तर तुमचा किती विश्वास आहे. या शेवटी क्रिकेट बेस्ट आहे. जो चांगली क्रिकेट खेळ तो जिंकणार आहे. बॅटिंग मध्ये डिफरन्स नाही. आपण बेस्ट हाच व्हॅल्यू अप्रोच करून तुम्ही खेळा अशी अपेक्षा. तर केपीओ कॅमलिन सगळ्या नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडलेले आहे. विराट कोहली संघाला करायची फलंदाजी जाऊया आपण सहभागी कक्षामध्ये. आपण पुढचा डाव सुरू करू शकतो. 3 बॅटर्स लगेच मैदानाच्या आतमध्ये व्हायचं किंवा एक छोटासा टीव्ही ब्रेक देऊया. विघ्नहर्ता साऊथला संधी. चला आपण दुसऱ्या डावाची करतोय सुरुवात. टार्गेट सेट झालेलं आहे 32 धावांचं. पहिल्या सामन्यामध्ये 39 होतं. दुसऱ्या सामन्यामध्ये 36 राहिलेलं आहे. तिसऱ्या सामन्यामध्ये आता 32 राहिलेलं आहे. म्हणजे इतर का लेख आहे यांच्या आतापर्यंत जर आपण व्यवस्थित अवलोकन केलं तर पहिल्या डावामध्ये गोलंदाजाचा दबदबा दिसून येतो आणि त्याचमुळे दुसऱ्या डावामध्ये फलंदाजांना थोडंसं सोयीस्कर होते. तर दोन्ही संघाचा एक्स्ट्रा संघाच्या कक्षामध्ये आयोजकांची तशी सूचना आम्हाला मिळतं. थोडीफार ऍडजस्टमेंट करतोय आपण देखील थोडीफार ऍडजस्टमेंट करा. तर संघटन कक्षामध्ये कंडिशन आहे
विथ कोल्ड ड्रिंक्स अँड स्नॅक्स. तर एक्स्ट्रा मेंबर या आणि आमच्या समर्थन कक्षामध्ये येऊन तो सुखद मिळवून घ्या. दोन्ही संघातील एक्स्ट्रा मेंबरला तशी सूचना आम्ही देतो. या तर 32चा पाठलाग करायचा आहे. तर पाठलाग करण्यासाठी आरती फारू या संघातून 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेले आहेत आणि बॉलिंग ट्रॅकवर स्टिक होतोय. चला दोन्ही संघाचा एक्स्ट्रा प्लीज. बॉलिंग ट्रॅकवर जातोय स्पेक्ट्रोकेम या संघाकडून आणि स्ट्रायकिंग याला फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. तमिळ भाषा सुद्धा आहे. तमिळ भाषा संघातून करायचं का, म्हणजे मराठी भाषा कळत नसेल तर तमिळ भाषेमध्ये करूया. तर 2 बॅटर्स सागर आणि मयुरेश हे 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. स्ट्रायकिंग याला काय फलंदाज पाहतायत सागर. धावांची घरघर भरेल का पाहूया. 32 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि निश्चितपणे या संघाचा उल्लेख करील. तर 32 धावा डिफेंड करायचा त्यासाठी पहिल्या षटकावर लक्ष केंद्रित करून गोलंदाजीची अपेक्षा आहे आणि पहिल्या ती अपेक्षा गोलंदाज पूर्ण करतायत का. फुलटॉस बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आउटसाइड एज बॉल पॉइंटला चांगला थ्रो बॅटिंग एंडला पत्र पूर्ण केलं. एक सिंगल वेगानं ती 1 धाव पूर्ण केलेली आहे. 2 फलंदाज सागर आणि मयुरेश यांनी आणि धावासोबत 1 धाव नोंदवलेली आहे. तिचा पाठलाग करताना प्रत्येक षटकामध्ये 8च्या गतीने पाठलाग करायचे आणि त्यासाठी घाई गरज नाही. जर धाव करून गेली हा सामना शेवटच्या षटकावर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. चांगला बॉल डिलिव्हरी चॉक केल्याचा जसा मी उल्लेख केला आहे की गोलंदाजी जर उच्च दर्जाची असली तर हा सामना शेवटच्या षटकात जाण्याची शक्यता आहे आणि ती शक्यता का आहे त्याची प्रचिती आतमध्ये प्रणय देत आहे. पहिला बॉलवर सिंगल त्यानंतर आला हा डॉट बॉल जे खूप महत्वाचा आहे. जागा बनवली गॅप शोधला आणि बाहेर काढलाय. बॅकवर्ड पॉइंट दिशेने बॉल करतो प्रवास आणि प्रवास करतो सीमारक्षक बाहेर. 4 चौका. खेळामध्ये तुमच्या गुणांची चर्चा होईल, तुमच्या चुकांची चर्चा होईल. यामध्ये प्रणयच्या गुणांची चर्चा झाली आणि आता चुकांची चर्चा होईल. तर रूम दिला होता फलंदाजाला यावेळेस बघा फ्रंटफीटला पुढे घेतलं, पायांची तर मोठी केली आणि त्यानंतर हलक्या हाताने बॉलला कट करायचा प्रयत्न जरूर होता. थोडंसं दूर जाईल चेंडू पासून आणि त्यामुळे ती बॉडी ऍडजस्टमेंट प्रॉपर धावू शकलेला स्ट्रोक साठी आणि आता बिलकुल वापरत की मला सरळ बॅटने एक्स्ट्रा खेळायचा प्रयत्न करायला हवा होता तेव्हा त्या वेळ गेलेले आहेत. बॉल 4 खेळूचा खेळ संपलाय. धावसंख्या झाले बिनबाद. 5 धावा जिंकण्यासाठी अजून आवश्यकता आहे 27 धावांची. बॅटस्विंग भन्नाट आहे पण बॉल लेगस्टनच्या बाहेरून प्रवास करतोय. यष्टीरक्षकाच्या दिशेने झेपावतोय. वाईट बॉलचा इशारा पंचांच्या वतीने येतोय. मिळते ही 1 धाव. एका दिवशीच्या बॅटीने धावसंख्या पोहोचते 6 या आठवड्यात. 6 रन्स ऑन ब्रूट. विराज प्रोफाईल आणि क्रिकिओ कॅम्बलिन असा पुढचा सामना आपण पाहणार आहोत. क्रिकिओ कॅम्बलिन संघाचे फील्डिंग खूप चांगला स्ट्रोक आहे. शरीरात डीप विकेटला वन बाउन्स बॉल कलेक्ट केला जाईल. सिंगल बॅट्समॅन फलंदाज लुरिशचा विचार केला कारण एक स्ट्रॉंग चांगला फिटनेस आहे लुरिशकडे आणि त्यामुळे टायमिंग जुळवणं त्यांनी ताकदीचा वापर करता येऊ शकेल. यावेळेस टायमिंग हलकंसं चुकलं होतं त्यामुळे व्यवस्थित एलिव्हेशन शेड्यूल मिळालं नाही. यावेळेस आली तेव्हा ड्राईव्ह केलं बॉलला पकडलं लाँग रनला क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचतील तोपर्यंत 1 धाव पूर्ण होती. दुसऱ्या धावासाठी फलंदाज दिसून येत नाहीये. एका धावसंख्येचे 8 वर आल्या. अशा पद्धतीने पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. ज्या 3 धावांचा वापर करायचा होता ती आहे 3 आरती फारली आवश्यकता 24 ची बॉल शिल्लक असतील 18 चेंडू 21 धावांची गरज. 18 बॉल्स 24 रन्स. चला टेम्परेचर चेक घेऊया. आता मध्ये वातावरण काय सांगते. जवळपास 35 डिग्री सेल्सिअस 34 डिग्री सेल्सिअस जी गेसिंग प्रॉपर होती 34 डिग्री सेल्सिअस असं वातावरण आहे आणि मला असं वाटतं 2 डिग्री आहे पण त्यानंतर तापमान घसरणार आहे. त्याच्यामुळे पुढचे 2 तास खूप महत्वाचे आहेत. पण पाण्याची व्यवस्था या ठिकाणी केली गेली आहे. पाण्याची व्यवस्था केली आहे ती म्हणजेच पाण्याची व्यवस्था आम्हाला लाभलेली आहे निऑन लॅबच्या वतीनं.
नियॉन लेबल दृश्यवतीने आम्हाला पाण्याची व्यवस्था लाभलेली आहे. तर पाणी हवं त्या ठिकाणी पाण्याचा टँकर उभा आहे. तर व्यवस्थित त्या ठिकाणी अवेलेबल आहे. तर शुद्ध आणि थंड नियॉन फार्माच्या वतीने आम्हाला ती पाण्याची व्यवस्था मिळालेली आहे. तर आपण त्या ठिकाणी जाऊन पाण्याचा आस्वाद घेऊ शकता. पाणी जास्तीत जास्त प्या, कारण डिहायड्रेशन नक्कीच होऊ शकते. आणि थोड्या लगेच पाणी पिलं का, 2 मिनिटाचा, 3 मिनिटाचा, 5 मिनिटाचा रेस्ट घ्या, मग पाणी घ्या. हल्ली दिशेने स्विची तपासलाय. क्षेत्रक्षक डाल कॅच कम्प्लीट. तोच भाव गोलंदाज प्रथमेश प्रथम दिलेला आहे आणि फलंदाज सागर बाद झालेला आहे. पहिल्या बॅटला बसतोय टीम आरती फार्माला. बॅट संख्या 8 असताना जिंकण्यासाठी अजूनही 17 चेंडूंमध्ये 24 रनांची गरज आहे. मॅच इज ऑन, गेम इज ऑन, डोंट गो एनीवेअर, स्टे ट्यून फॉर मोर एक्साइटमेंट. आपण पाहतात कामगार 2024 एक जबरदस्त स्पर्धा. 1 मे कामगार दिनाचा औचित्य साधताना परीक्षण आवश्यक आहे. ते बॅटरी बॉलचं व्यवस्थित टायमिंग होत नाहीये. त्याच्यामुळे सिंगल होते नवीन आखल्यावर नवीन फिरणार तिसऱ्या पाहण्यामध्ये त्यांच्या वतीने हा स्ट्रोक आपण या डावातला पाहिलाय. शफल झाले. शफल होणं म्हणजे तुम्हाला धावा मिळणं असं नाहीये. आणि जितके डॉट बॉल्स तितका आत्मविश्वास वाढणार आहे स्पेक्ट्रोकेम या संघाचा. आणि त्यासाठी जबरदस्त कामगिरी प्रथमच्या वतीने पाहायला मिळालेली आहे. या षटकामध्ये फक्त त्यांनी 1 धाव खर्च करताना एक महत्वपूर्ण फलंदाज बाद केलेला आहे. आणि त्याचमुळे आता त्यांची जिद्द मैदानाच्या आतमध्ये दिसून येते. यावेळेस अवे फ्रॉम द बॉडी बॉलला स्लॅश केलंय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अवेलेबल आहेत. सिंगल कंप्लीट होते आणि क्षेत्ररक्षक थोडं दूर असल्यामुळे बॉल उशिरा कलेक्ट केल्यामुळे 2 धावा पूर्ण करण्याची संधी सुद्धा फलंदाजांना मिळते. 2 धावांची होते बरं. धावसंख्या डबल डिजिट मध्ये पोहोचते. 11 धावा धावफलकावर जिंकण्यासाठी 21 धावांची अजूनही गरज आहे. चांगला सामना रंगलाय. दोन्ही संघ माघार घेण्याच्या तयारीत दिसत नाहीये, कारण माघार घेतली तर मग या स्पर्धेला सोडून जावं लागणार आहे. त्याचमुळे नॉकआउट स्टेजमध्ये जिंकण्याची जिद्द प्रत्येकाच्या मनात असायला हवी. ड्राईव्ह केलंय बॉलला. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचे एक्स्ट्रा कव्हरला पोहोचतायत. बॉलवर पोहोचण्याचा त्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केला, पण या 2 धावा काय आपल्या संघासाठी ते वाचवू शकले नाहीये. 2 धावा मिळते फलंदाजी करणाऱ्या संघाला. आपण चौकार तर वाचवलेला आहे क्षेत्ररक्षकाने. 2 धावांची होतेवर धावसंख्या पोहोचते 13 या आकड्यावर. अजूनही 1 बॉल शिल्लक आहे या षटकातला. हे षटक जे आहे ते इकॉनॉमिकल आणि विकेट टेकिंग राहिलेलं आहे प्रथमसाठी. फुललेंचा बॉल लेवो फुल टॉस ऑन ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक लॉंगॉनचे आहे त्या जागेवर थांबले. त्यांना माहिती आहे जास्त काही हालचाल करण्याची गरज नाहीये. 1 सिंगल केली ऍड. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 2 षटकां समाप्तीनंतर 14 झाले. जिंकण्यासाठी आवश्यकता 18ची. बॉल शिल्लक असतील 12. सन्माननीय तुषार आरेकर, आपणास मी विनंती करतो आपण व्यासपीठावर येऊन या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. सन्माननीय तुषारजी आरेकर, आपणास मी नम्र विनंती करू इच्छितो की आपण व्यासपीठावर विराजमान होऊन या स्पर्धेचा थेट आनंद घ्यायचा आहे. आता आपण या दुसऱ्या डावाच्या मध्यावर पोहोचलेलो आहोत आणि अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. आस्किंग रन रेट वाढतोय. 12 चेंडू 18ची गरज, म्हणजे आस्किंग रन रेट झालाय 9चा. एक घेऊया छोटासा ड्रिंक्स ब्रेक. आम्ही आता गेलो, लगेच आलो.
आरती फार्मा कडून जे एक्स्ट्रा मेंबर होते ते आता एक्स्ट्रा एफर्ट्स देण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेले आहेत. तर फलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोहोचायचं आहे प्लीज. बॅटर नेम इज अभि. नवीन फलंदाज अभि मैदानाच्या आतमध्ये पोहोचत. अभि. 10 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. जिंकण्यासाठी 14 धावांची गरज आहे. बघा, प्रतिस्पर्धी संघाला जर घाम फोडायचा असेल तर आपलं काम मैदानाच्या आतमध्ये अचूक झालं पाहिजे. पण आम्हाला कशाला घाम फुटलाय? उष्णतेमुळे. उष्णता इतकी जास्त आहे की आता या ठिकाणी मे महिना सुरू झालेला आहे. 1 तारीख या महिन्याची. स्ट्रोकसाठी बॅकफुटला गेले, हलक्या बॉलला ग्लाइड केलंय. बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक अवेलेबल आहेत. मिळते एक सिंगल. एका धावेचे होते वाढ. एका धावेच्या वाढीमध्ये धावसंख्या पोहोचते 19 या आकड्यावर. जिंकण्यासाठी अजून 13 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 9 चेंडू 13 धावांची गरज. जबरदस्त सामना हा प्रेक्षकांसाठी बनतोय. प्रेक्षकांना असेच मॅचेस लास्ट बॉल थ्रिल पाहण्याची इच्छा प्रत्येक प्रेक्षकाची असते आणि मागच्या सामन्यामध्ये तो लास्ट बॉल थ्रिल आपण पाहिला होता आणि आता हा सामना तुझा तसाच जातोय. स्विचिंग क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बॅकवर्ड पॉइंटला पोहोचतायत पण त्या ठिकाणी त्यांचा प्रतिकार कमी पडतोय. वॉट अ शॉट. मिळतोय 6 धावांचा जॅकपॉट सिक्सर. विकेट्स घेतल्या होत्या आणि आता फलंदाजी करताना 2 चेंडूंमध्ये 7 धावा बनवलेल्या. धावसंख्या झाले 25. स्ट्रोक अगोदर ऑफर झाला आणि बॉल थोडा उशिरीने आला. त्याचमुळे कधी कधी गोलंदाजावर लक्ष केंद्रित करून त्यांचा रिलीज पॉइंट ओळखून स्वतःचा अप्रोच सेट करायचा असतो. पण या ठिकाणी थोडी घाई झाली फलंदाज श्रीनाथची आणि अपेक्षित होतं गोलंदाज परेशला की श्रीनाथकडून कदाचित ही घाई होऊ शकेल आणि त्याचमुळे त्याने गती बदल केला. फुललेंचा बॉल हलक्या त्याने बॉलला चिप केला. क्षेत्ररक्षक लॉंगॉनला अवेलेबल आहे. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्यासाठी कॉल होता अभिषेकचा पण त्या ठिकाणी एकच धाव मिळते श्रीनाथला. एका धावेची होते वर. धावसंख्या पोहोचते 26 या आकड्यावर. जिंकण्यासाठी आता आवश्यकता आहे 6 चेंडू 6 धावा. 6 बॉल्स अँड 6 रन्स इक्वल टू 6 चेंडू 6 धावा. मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं होतं तर 6 चेंडू मध्ये आवश्यकता होती 3 धावांची आणि तो सामना शेवटच्या टप्प्यावर म्हणजे 2 चेंडू 2 वर आला होता. त्याचमुळे क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. पाण्याची यस नंतर मॅच संपल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये पाणी पाठवून द्यायचं प्लीज. अंपायरसाठी पाण्याची व्यवस्था हा सामना संपल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये करायचं आहे. मी तर म्हणेन थंड प्यायची व्यवस्था देखील पंचांसाठी करायला हवी. अविरतपणे मागच्या 3 सामन्यांपासून ते खूप चांगली भूमिका अदा करतायत जे खूप महत्वाचं आहे. जर पंचांचं डोकं शांत तर क्रिकेटचे जे निर्णय आहेत ते व्यवस्थित तुम्हाला मिळतील. सन्माननीय अजित करपे साहेब या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहे. कोकियो कॅमलिन संघाचे मॅनेजर सन्माननीय अजितजी करपे साहेब या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय कामगार चषक 2024 मध्ये. अरविंद टेंडरचे सन्माननीय अमितजी यादव हे ठिकाणी या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण देखील विराजमान व्हायचं आहे. प्रत्येक पाहुण्याचं प्रत्येक क्रीडा रसिकाचं प्रत्येक क्रिकेट प्रेमीचं आम्ही कामगार चषकाच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत करतोय. सामना जबरदस्त सुरू आहे. शेवटच्या षटकाची जबाबदारी भूपाल यांनी उचललेली आहे. भूपाल बॉलिंग ट्रॅकवर पंचांच्या उजवीकडून ऍक्शन चांगली आहे. संधी निर्माण करतोय. प्रसाद मैदानाच्या आतमध्ये जातील. श्रीनाथ एक जबरदस्त प्रॉफिटेबल ॲसेट म्हणून त्यांची कामगिरी आपण गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्ही घटकांवर पाहिली पण आता ते मोक्याच्या क्षणाला बाद झालेले आहेत आणि त्यासाठी भूपालचे प्रयत्न पाहायला मिळालेत आणि भूपालने खूप चांगला अनुभव टाकले.
सुधीर जाधव यांच्याकडून सन्माननीय अजित करपे साहेबांच्या व्यासपीठावर आपण स्वागत करणार आहोत. सुधीर जाधव यांच्या शुभ हस्ते सन्माननीय अजित करपे साहेब जे मॅनेजर आहेत कोकियो कॅबलिन कंपनीमध्ये, तो सन्मान आपण व्यासपीठावर पाहतोय. सन्माननीय सुधीर जाधव यांच्या शुभ हस्ते अजितजी करपे यांचा शुभ सन्मान. फुललेंचा बॉल बॅक टू द बॉलर. वाह वाह वाह, एक एक क्षण महत्वाचा आहे, एक एक चेंडू महत्वाचा आहे, एक एक धाव महत्वाचे आहे आणि अशा वेळेला बॅक टू बॅक 2 डॉट बॉल भोपाळच्या वतीनं. बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी, अॅक्युरेसी अप टू डेट राहिलेली आहे. जबाबदारीची जाणीव असून चालत नाही, तर ती जबाबदारी पूर्ण करण्याची क्षमता तुमच्याकडे असायला हवी. 6 चेंडूमध्ये 6 धावांची गरज होती. आता इक्वेशन काय आहे तर 3 चेंडू 6 धावा. एक्सपेक्ट द अनएक्सपेक्टेड, यालाच क्रिकेटचा खेळ म्हणतात. नवीन फलंदाज स्ट्रायकिंग एंडला बॅक टू बॅक 2 डॉट प्रसाद. आणि यावेळेस बघा उलटीच्याने खेळलेत, पॉइंटचे क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर सरकलेत. निर्जन स्थळी बॉल लँड होतोय, बॅकअप होता डीप मध्ये. 2 धावा होत आहेत पूर्ण, तिसऱ्या धावासाठी प्रयत्न केला जाईल. पुन्हा एकदा या सामन्यामध्ये आरती फार्मा हा संघ परत प्रामाणिक प्रयत्न करतोय. पहिल्या बॉलवर विकेट, त्यानंतर डॉट, तिसरा बॉल डॉट, चौथ्या चेंडूवर आलेत या 3 धावा. धावसंख्या पोहोचते आता 29 वर. बॉल शिल्लक आहे 2 चेंडू 3ची गरज आहे. 2 balls and 3 runs equal to win. मॅच इज ऑन. जबरदस्त सामना हा बनतोय. गोलंदाज आपली पूर्ण जी अनुभवाची शिदोरी आहे ती वापरतोय. फलंदाज सुद्धा या ठिकाणी रिस्क त्याला पाहायला मिळालाय. खरं तर प्रसादचा आता फटका रिस्की होता उलटीच्याने खेळण्याचा, पण त्यांनी पाहिलं होतं की मी अटेम्प्ट घेऊ शकतो, आपल्या संघासाठी जास्तीत जास्त धावा देऊ शकतो. त्याने 3 धावा बनवल्या. स्ट्राईक रोटेट केली, स्ट्राईकवर अभिषेकला आणलं. 2 चेंडू 3ची गरज. अजूनही थोडा वेळ घेतला जातोय, कारण वेळेला महत्व देणं खूप गरजेचं आहे. कारण वेळ बदलली तर खेळ बदलतो आणि पाहूया या ठिकाणी खेळ कुठल्या संघाचा बदलतोय. 2 चेंडू 3ची गरज. अकोटेपचा बॉल उलट दिशेने केलाय, प्रहार बॉलला पाठवलाय डीप बॅकवर्ड सीमारेषा पार आणि अशा पद्धतीने येतोय हा चौकार. सामना जिंकलेला आहे आरती फार्मा. कॉंग्रॅच्युलेशन. चला, अमित यादव जे अरविंद ट्रेडरचे प्रोप्रायटर आहेत त्यांचं स्वागत या ठिकाणी स्वप्नील पाटील यांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत. तर या अरविंद ट्रेडरचे प्रोप्रायटर आपण यायचं आहे. आपला देखील व्यासपीठावर विशेष म्हणून आपण पाहतोय, कारण प्रत्येक पाहुण्यांचा सन्मान या ठिकाणी